हां, माझ्या केसांची अवस्था अशी कशी झाली? हॅलो सगळ्यांना. 90 डेज चॅलेंजच्या दिवस 16 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय करावं, कसं करावं, कधी करावं सुचेच ना. पहिले तर सुरुवात मी माझ्या केसांपासून करते. सकाळी-सकाळी जसं तो केसन खुले सोडले ना, तसं केसांमध्ये गाठी एवढ्या दिसल्या ना, आता या सगळ्यासाठी कारणीभूत मीच आहे म्हणा, त्याच्यासाठी कोणाला हे सांगत नाहीये. पण केसांची अवस्था तर ठीक आहे, त्याला मी एलोव्हेरा लावलाय मस्तपणे. म्हटलं आता कारण ज्या दिवशी एलोव्हेरा लावते किंवा तेल लावते ना, त्या दिवशी केस एकदम मस्त सॉफ्ट वगैरे राहतात. तर म्हणून आता रोज-रोज ते पॉसिबल होत नाही. म्हटलं आजच्या दिवसावर करावं आणि म्हणून मग पूर्ण केसांना असं छानपणे असं जसं आपण तेल मालिश करतो त्या पद्धतीने मग मी मस्त एलोव्हेराचं मालिश करून ठेवून दिलं. ते झालं केसांचं. पण दुसऱ्या गोष्टीचं काय? म्हणजे मी तर मी आणि माझं रूम तर रूम. जिथे-तिथे निसते कपडे. माझा बेड तर अर्ध्या कपड्यांनीच कधी ना कधी भरलेला असतो. अर्धी रूम कपड्यामध्येच. म्हणजे कुठे टांगलेले कपडे असते, कुठे ठेवलेले कपडे असतात, कुठे काय लटकलेले कपडे असतात. बरं ते करता-करता ते बाजूलाच राहिलं. नंतर दिसतं, की इथे खिडक्यांना, भिंतींना, दुळांची तर काही कमतरताच नाही. म्हणजे कोणी आलं ना, तर म्हणेल, "अहा, स्वच्छता नाही अजिबात या बाईच्या घरी." कोण सांगावं त्यांना माझी हालत? कोणी ऐकणार आहे का? नाही ऐकणार. आता हे सगळं बोलणार म्हणजे पहिलं माझा अहो ना नवरा. काय, काही बोललं तर खरं आहे एवढंच म्हणता यांना येतं. काय जातंय बोलायला? असू द्या म्हटलं, तसंही श्रावणच सुरू आहे. कधीतरी सुट्टी असेलच ना, श्रावणात घरचं काम करायला त्यांची मदत घेणार म्हणजे घेणार नक्की. त्यांनाही थोडं साफ करायला कारण हे लावायचंच, सारखं असा विचार दर 15 केलाय. दिवसांनी केलं तरी पण ते तितकंच राहिलंय. बरं एक मी गोष्ट विचारते, म्हणजे माझ्यासारखं कोणी आहे का? आता त्याला आळशी म्हणू नका प्लीज. पण काय होतं ना, दररोज पोराचं हातं बघायचं, पाया बघायचं, समजतं की त्याचे नखं वाढले. पण रविवार, बुधवारचा हिशोब ठेवून त्या गोष्टी तेव्हाच करायच्या जेव्हा स्वतःला सवड आणि असेल. म्हणूनच मला कधी-कधी स्वतःवर डाऊट येतो, की आपण योग्य आई किंवा योग्य गृहिणी आहे की नाही बरं?